वरोरा विधानसभेमध्ये मतदानाला प्रारंभ झाला असून स्वतः खासदार प्रतिभा धानोरकर हे मतदानाचे हक्क बजावण्यासाठी आपल्या मुलासह या ठिकाणी आले असल्याचे चित्र दिसून येत आहे। तर दुसरीकडे त्यांचे बंधू प्रवीण काकडे हे देखील उमेदवार आहे, काँग्रेसचे उमेदवार आहे। ताई, आपण आज मतदानाचे हक्क बजावलं, काय सांगाल? आज आपण बघितलं असेल की लोकसभेत ज्या पद्धतीचं वातावरण सगळीकडे होतं तेच वातावरण आजही कायम आहे। कुठंतरी भाजपाच्या विरोधात सगळे जनमानसं, शेतकरी असतील, मोलमजुरी करणारे लोक असतील, त्यांना कुठेतरी परिवर्तन पाहिजे आहे। आज जनता अक्षरशः या भाजपाच्या हुकुमशाहीला कंटाळलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रात जर का लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर आज जो लोकशाहीचा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे, या उत्सवात आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे। अ, कसा चित्र असणार आहे या विधानसभेमध्ये? आपण बघितलं तर आपण प्रचार केला असं इकडे सगळे जागी भेटीगाठी घेतल्या, कसा चित्र असणार आहे? नक्कीच मतदार हे शेवटी मतदान राष्ट्रीय पक्ष पाहून मतदान करतात। फाईट ही पंजाब आणि कमळामध्ये फाईट आहे आणि 10 वर्ष आम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, सामान्य जनतेला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि विकासाच्या बाबतीत विकासाची गंगा या मतदारसंघासाठी कशी आणता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न 10 वर्षात आम्ही केला। विद्यमान आमदार म्हणून देखील मी या मतदारसंघासाठी केलं, शेतकऱ्यांसाठी केलं। मला वाटत नाही की कुठल्याही आमदारांनी या ठिकाणी केलं असतील आणि शेवटी लोक हे विकास बघतात आणि सत्तेच्या बाजूने लोक नेहमी उभे राहतात आणि मतरूपी आशीर्वाद देऊन आतापर्यंत ज्या पद्धतीची साथ जनतेने मला दिली, आजही जनतेची ती साथ कायम राहील एवढा विश्वास मला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रवीण काकडे जे काँग्रेसचे उमेदवार आहे। भाऊ, काय वाटते, काय चित्र असणार आहे? वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र नेहमीच काँग्रेसचा गड राहिलेला आहे आणि त्याचप्रमाणे याही विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा या क्षेत्रामध्ये प्रचंड असा बहुमताने विजय होईल याची मला 100% शाश्वती आहे। आपल्यासोबत मानस आहे, अडू धानोरकरांचे सुपुत्र, पहिल्यांदा मतदान केलं, काय वाटतंय? मी आता पण सांगितलं, जसं माझं पहिल्यांदा आज मतदान आहे। तर लास्ट टाइम जसं आईंना खूप वाईट वाटायचं लोकसभेच्या मतदानाच्या वेळेस, एकटं पण वाटायचं कारण की पप्पा त्यावेळेस सोबत नव्हते। तसं माझं पण आज पहिल्यांदा मतदान आहे आणि मला पण खूप वाईट वाटत आहे की आज साहेब आपल्यासोबत नाही आहे आणि माझ्या पहिल्या मतदानाच्या वेळेस माझ्यासोबत नाही आहे। पण आनंद पण या वस्तूचा होत आहे की माझं पहिलं मतदान माझ्या मामाला गेलं आहे, ज्यांनी पप्पा गेल्यानंतर आमच्या सगळ्यांची काळजी घेतली। पप्पांची भूमिका ज्यांनी माझा लहान भाऊ आणि आईच्या ह्याच्यात पूर्ण पाहिली, त्यांना माझं पहिलं मतदान केलंय। तर हे होते सहकुटुंब या ठिकाणी मतदान करणारे धानोरकर कुटुंब। निलेश दहाड, TV9 मराठी, वरोरा, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।